ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनं महायुतीतील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलनं 21 पैकी 16 जागांवर विजय मिळवत भाजप समर्थित परिवर्तन पॅनलला धक्का दिला। मात्र निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मांडलेल्या नव्या आकडेवारीमुळे या विजयाची राजकीय व्याख्याच बदलली आहे। ठाणे पालघर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये सहकार पॅनलने 21 पैकी 16 जागांवर विजय मिळवत दणदणीत यश संपादन केलं, तर परिवर्तन पॅनलला केवळ 5च जागा मिळवता आल्या। महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यात जागा वाटपावरून मतभेद झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र सहकार पॅनल उभं केलं होतं। यामुळे ही निवडणूक केवळ सहकारी बँकेची न राहता महायुतीतील राजकीय ताकदीची चाचणी होती। निकाल जाहीर होताच शिंदे समर्थकांनी फटाके फोडत आणि मिठाई वाटत जल्लोष साजरा केला। जे आताच पॅनल करण्यात आलं होतं सहकार पॅनल, त्यामध्ये शिवसेना जे एकनाथ शिंदे यांची शिवसेना होती, दुसऱ्या बाजूला भाजपचे जे आमदार आहेत किसन कथोरे ते त्यामध्ये होते, आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहुजन विकास आघाडी जी पालघरमध्ये भाजपच्या विरोधी लढती आहे ती सुद्धा त्यामध्ये पॅनलमध्ये होती, आणि या तिघांचा झालेला विजय आहे। आणि दुसऱ्या बाजूला जे भाजपचे माजी मंत्री केंद्रीय मंत्री आहे कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जी दुसरी पॅनल उभं झालेले होतं परिवर्तन पॅनल, त्यांना 5 जागा मिळालेल्या आहे आणि त्यांचा तसा पराभवच झालेला आहे। या निवडणुकीमध्ये आणखी एक महत्त्वाचं राजकीय समीकरण पुढे आलं, ते म्हणजे शिवसेनेनं बहुजन विकास आघाडीसोबत हातमिळवणी करत सहकार पॅनल उभारलं होतं। या पॅनलमध्ये विविध पक्षांमधील नेत्यांचा समावेश होता। खासदार नरेश म्हस्के, मंत्री प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, भाजप आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुरेश म्हात्रे आणि बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये पॅनलची घोषणा करण्यात आली होती। त्यामुळे ठाणे पालघरच्या राजकारणामध्ये शिवसेना बहुजन विकास आघाडीचं नवीन समीकरण या चर्चेचा विषय ठरलं। भाजप शिवसेना अशा समीकरणामध्ये भाजपला या निवडणुकीत धक्का बसलेला आहे आणि शिवसेनेने तिरंगी युती करून हा विजय मिळवलेला आहे। त्यामुळे एक नवीन राजकीय समीकरण ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। कारण ठाण्याच्या राजकारणामध्ये एकूण जर पाहिलं तर भाजपचे आमदार हे ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त निवडून आलेले आहे आणि शिवसेना ही 2 नंबरला आहे। परंतु शिवसेनेला ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा जिल्हा असं पूर्वंपार जे समीकरण आहे ते अबाधित राखायचं आहे, म्हणून बहुजन विकास आघाडी असो किंवा जे पक्ष त्यांच्यासोबत येणार आहेत त्यांना सोबत घेऊन एक नवीन राजकीय समीकरण शिवसेना या जिल्ह्यामध्ये तयार करत आहे आणि त्याची ही सुरुवात झाली आहे असंही म्हणता येईल। मात्र निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या निवडणुकीला नवीन राजकीय वळण दिलं। त्यांच्या म्हणण्यानुसार सहकार पॅनल आणि परिवर्तन पॅनल या दोन्ही पॅनलमध्ये महायुतीमधलेच उमेदवार होते। अंतिम निकालामध्ये भाजपचे 8, शिवसेनेचे 5 असे एकूण 13 संचालक विजयी झाले असून स्पष्ट बहुमत महायुतीकडेच असल्याचा दावा त्यांनी केलाय। त्यामुळे बँकेवर महायुतीचाच झेंडा फडकणार असून अध्यक्षपदासंदर्भातला निर्णय मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। रवींद्र चव्हाण यांच्या दाव्यानंतर सुरुवातीला सहकार पॅनलच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या बहुजन विकास आघाडीसमोर नवं राजकीय आव्हान उभं राहिलंय। ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीला सहकार पॅनलच्या विजयाची चर्चा झाली, मात्र निकालानंतर महायुतीच्या एकूण संख्याबळाचा दावा समोर आल्यानंतर या निवडणुकीची राजकीय व्याख्याच बदलून टाकण्यात आली। आता बँकेच्या अध्यक्षपदावर कोणाची निवड होते आणि त्याचा महायुतीच्या भविष्यातील राजकारणावर काय परिणाम होतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। मुंबईहून सुशांत सावंतसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।